मित्रांनो, मी सर्पमित्र विलास अक्षरे. आपण पाहताय आपला यूट्यूब चॅनल विलास नाईक. आता आपण कुतळवाडी जाना या मंदिराच्या ठिकाणी असणाऱ्या दिगंबर कुतवळ यांच्या मळ्यामध्ये साप निघालेले. खरं तर आपल्याला त्यांनी फोन केला. माझ्यासमोर त्या पिशव्या तुम्ही पाहताय. खरं तर त्या खताच्या पिशव्या आहेत आणि त्या खताच्या पिशव्यामध्ये साप निघालेले असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं. पण खताच्या संपूर्ण पिशव्या ज्या काही 10-12 ज्या होत्या त्या आपण उचलून साईडला केल्या, पण त्या ठिकाणी आपल्याला काही साप दिसलेला नाही आहे. नंतर आपण ह्याकडे चेक करत आलो. चेक करत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पालापाचोळा दिसतोय आणि या पालापाचोळा उचलत असताना त्या ठिकाणी आपल्याला साप दिसला. पण साप हा अतिशय विषारी जातीचा. त्या सापाला इंग्लिशमध्ये रसल वायफर, मराठीमध्ये घुनस, खतरनाक विषारी सापांच्यातला हा असणारा साप. प्रामुख्यानं मळ्यामध्ये आल्यानंतर सुदैवानं हा साप कुणालाही चावलेला नाही आहे. गेल्या मागील वर्षांपूर्वी त्या ठिकाणी असणाऱ्या संजय नवले यांच्या पायाला साप चावला होता. आपण व्हिडिओ नक्कीच पाहिलेला आहे तो. आणि आजही माझ्यासमोर तुम्ही जर पाहिलं तो घुनस जातीचा साप आहे. सेम जर ह्या पाल्याचा कलर जर पाहिला आणि ह्या सापाचा कलर जर पाहिला तर सागाचं हे झाड आहे आणि त्याच्या पाल्यापाचोळ्यामध्ये बसलेला हा साप दिसत देखील नाहीये. इतका मोठ्या साईजचा साप समोर असून देखील दिसत नाहीये. तुम्ही साईडला थांबा, गे बस थांबा. जाऊ. आपण पाहू शकता या सापाचा आपण आवाज ऐकू शकता. जर हा साप रागात असेल तसा आवाज काढतो. पुढे जा की सापाचा आवाज पाहू शकतो मित्रांनो. खूप विषारी जातीचा साप आहे. एकदम बाटल्यांडर इकडे फुल साईज मध्ये. बरणी आण ठेवा खाली. बरणी खाली खूप बरणी. पकडलेला साप आपण बरणीत सोडतोय. तुम्ही थोडं साईडला चालतं का? उभी केली असती होय हो. बरणी उभी केली पाडणार थांबा गे बस थांबा. मस्त परत माघारी मारते ना शिट्टी ती. मित्रांनो, सक्सेसफुल रेस्क्यू रसल वायपर स्नेक किंवा मराठीमध्ये घुनस. अतिशय विषारी साप आहे. साईज पण खूप मोठी, आवाज पण तुम्ही ऐकताय. आपल्या सर्वांना खरं तर विनंती आहे, गेल्या अनेक दिवसाचा साप पकडण्याचा अनुभव आहे मला. हा व्हिडिओ पाहून कुणीही घरी पकडण्याचा प्रयत्न करू नका. खूप रिस्की आहे. कारण हा साप सर्वात फास्ट आणि वेगाने चावणारा साप आहे. ह्या सापाचं विष माणसाच्या रक्तामध्ये मिसळल्यानंतर त्या ठिकाणची वेळेवरती जर उपचार नाही भेटला तर त्या ठिकाणची त्वचा खराब होण्याचे चान्सेस आहेत किंवा तो अवयव कट करावा लागतो. म्हणजे आपल्याला विनंती आहे अजून एक, की हा साप चावल्यावर बांधायचं नाही आहे कधीच. की बरेच जण साप चावला की बांधायचं म्हणतात.
किंवा कापायचं. हा साप चावल्यानंतर बांधायचं पण नाही आणि कापायचं पण नाही आहे. पायाला स्वच्छ पाण्याने जखम ती धुवायची आहे. जर रक्तस्राव होत असेल तर होऊन द्यायचा आहे, कुठेही रक्त थांबवायचा प्रयत्न करायचा नाही आहे. विषारी सापांच्यातला सर्वात विषारी साप जो की आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने 4 सापांच्या जाती आहेत: मण्यार, फुरशे, नाग आणि हा चौथा असणारा घोणस. खूप मोठी साईज आहे आणि मळ्यामध्ये आपला खरं तर शेतकरी वर्ग 24 तासातले 12, 13, 18 तास शेतीमध्ये काम करत असतो. जाऊन त्यांनी तो हा साप पाहिला, कुणालाही चावला नाही किंवा कुणालाही ह्या सापाने बाईट केलेलं नाही आहे. आपण हा साप पकडलेला आहे, अजूनही त्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही. खूप वेगात आणि जोरात फुसकार मारतो आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनल विलास नाईकवरती नक्कीच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. खेड्यापाड्या, वाडी वस्तीमध्ये, शहरा भागामध्ये आपल्या कुटुंबाला या सापाबद्दलची असणारी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल. आणि एक शेअर केल्यानं एका कुटुंबातील लोकांना नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला सापाबद्दलची माहिती समजून जाईल. सापाबद्दलच्या श्रद्धा, सापाबद्दलचे अंधश्रद्धा, सापाबद्दलचे समज, गैरसमज हे आपण अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतील. नक्कीच तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे, पण व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9623808039 9623808039. जर आपल्या परिसरामध्ये साप चावला, साप निघाला तर लांबून त्याचा फोटो घ्या, माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा. विषारी का बिनविषारी मी तुम्हाला त्याच्यावरती माहिती देईल. चला, पकडलेला साप आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. लवकरच हा साप निसर्गामध्ये राहील. या सापांपासून लोकांपासून सापाला कुठेही धोका निर्माण राहणार नाही आहे किंवा होणार नाही आहे. चला, थँक्यू, धन्यवाद.